आजकाल अनेक ॲप्समुळे लोक स्वतः डायरेक्ट गुंतवणूक करत आहेत. कारण की लोक आजकाल काय झालेले आहेत ना, ट्रेडिंग ॲप्स वापरायला लागलेत आणि त्या ट्रेडिंग ॲप्समध्ये सगळ्याच फॅसिलिटी अवेलेबल करून दिल्यात. ओके, त्यामुळं नक्की बाय सेल कशात करायचं आणि गुंतवणूक कशात करायची, लाँग टर्म गोष्टी काय आहेत हे लोकांना समजेनाच झालं. बरेचसे लोक तुम्ही चर्चा करताना ऐकले असेल की म्युच्युअल फंड आज घेतला आणि 2 महिन्यानंतर काढून टाकला. तर असं का करता येते? कारण की त्यांना माहीतच नाहीये की ह्याच्यामध्ये आपण लाँग टर्म थांबायचंय, आपल्याला ह्याच्यामध्ये गुंतवणूक किती करायची आहे. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय काय आहेत हे त्यांना माहीतच नाही. ओके, फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला का गरजेचा आहे? कारण की त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्याला अनुभव आहे, त्यांनी वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्या पास केलेल्या आहेत आणि त्याच्यातून त्याला कळत आहे की जी व्यक्ती त्याच्याकडे येत आहे त्याची आत्ताची कंडिशन्स आणि भविष्यात लागणाऱ्या गोष्टींना अमाऊंट किती लागेल, की तो तुमच्या गोष्टी व्यवस्थित समजून घेईल, तुम्हाला राईट गायडन्स देईल आणि तुमची योग्य गुंतवणूक केलेली वेल्थ वाढवून तुम्हाला दाखवू शकेल. जसं एक गुगलचं आपण ॲप जर काढलं तर गुगल मॅपचं जे ॲप आहे तर ते काय दाखवतं? तुम्हाला रस्ता दाखवतं. ओके, रस्ता दाखवण्याचं काम त्यांनी केलं असेल तरी गाडीत तुम्हाला चालवायला लागते. त्यामुळं ॲप हे तुम्हाला एक माध्यम झालेलं आहे, पण जोपर्यंत तुमच्याकडे राईट फायनान्शियल ॲडवायझर नसेल तोपर्यंत तुम्ही एक वेल्थ चांगल्या प्रकारची क्रिएट करू शकणार नाही.